आणि आता परवा एका मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे मुलं हिवरे बाजारला आली होती, म्हणजे मे महिन्यामध्ये, आणि 71 मुलं होती भारतभरातील. आणि ज्यावेळेस त्या मुलांकडून थोडंसं चुकीने होऊन गेलं, सगळं पाहत असताना एकाने सिगारेट ओढली आणि ते थोटूक टाकलं, ती काडी पडली, आग पलीकडे लागली. तोपर्यंत पुढे याला कळालं नाही, ती भडकल्यावर कंट्रोलच्या बाहेर गेलं आणि त्यांच्याकडून गावात निरोप गेला की डोंगरामध्ये आग लागलेली आहे. त्याबरोबर एक रवी घाटे आमचे पुण्या मित्र आहे, ते SMS हे करतात, त्यांच्या मार्फत आम्ही ते केलेलं आहे. गावातून रिपोर्टिंग गेलं, अगदी 10 मिनिटामध्ये जवळ 150 माणसं जंगल विझवायला होती. त्या मुलांनी प्रचंड प्रयत्न केले, घाबरून गेले आता काय होईल काय नाही. आणि त्यावेळी लोकांनी जाऊन पूर्ण राऊंड टाकला. फार अर्धा 1-1.5 एकर जंगल खराब झालं, बाकी सगळं कंट्रोलमध्ये आलं. आणि यांनी पाहिलं, त्यावेळी त्यांचे प्राध्यापक होते, त्यांनी IFAS ची एक्झाम दिलेली होती आणि ते फेल झालेली होती. त्यावेळी मला कळालं की मी का फेल झालो म्हणून इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये. ती इथं प्रॅक्टिकल पाहायला मिळालं, आता एक्झाम देता येईल. आणि मग त्या मुलांनी पाहिलं की निव्वळ अभ्यास करून एन्व्हायरमेंटचा आणि सर्व्हिस मिळाली म्हणजे आपण त्यात खूप तज्ज्ञ झालो असं नाही, तर प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर त्यांनी सगळं पाहिलं की नाही आम्हाला आता खूप आवडलं. तो एक आसामचा मुलगा होता की आसाममध्ये जंगलं खूप आहेत, त्यामुळे आम्हाला तिथे सवयीमुळं काय वाटलं नाही, पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत एवढं जंगल जगवलं आणि तुम्ही कसं विझवता हे पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला. असंच एक 3 वर्षापूर्वी मॅनेज हैदराबादमधून एक इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये एवढं 17-18 देशातली लोक होती आणि त्यात आले होते की दक्षिण आफ्रिकेतील एक फॉरेस्ट ऑफिसर होते. त्यांनी त्यावेळेस असाच प्रसंग घडलेला होता आणि ते त्यांनी पाहिलं एप्रिल महिन्यामध्ये. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आफ्रिकन जंगलाला आग लागली की हवाई जहाजामधून स्प्रे करावा लागतो, तरी कंट्रोल होत नाही. पण आज कळालं की निरोप गेल्याच्या नंतर ऑफिसर येतात तोपर्यंत पंचनामा करणं बाकी, असं सगळं जंगल जळून गेलेलं असतं. म्हणजे ज्यांच्यासाठी हे आहे त्यांना याची जाण ठेवली आणि यातले लाभही त्यांना मिळाले की याचं संरक्षण ते कसं करतात हे मी हिवरे बाजारमधून सांगितलं. कारण आतापर्यंत जवळ 122 देशातले लोक तिथे येऊन गेले, म्हणजे युनोचे असतील, सार्कचे असतील, UNDPचे असतील. अफगाणिस्तान, इराण, इराकच्या वारनंतर खूप सहली त्यांच्या आल्या, तिथून आम्हाला खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून काही गोष्टी. ती एवढे लोक येतात जातात. आता मध्ये दिल्लीचे जे नॅशनल डिफेन्स कॉलेज आहे तिथून 32 मेजर जनरल हिवरे बाजारला येऊन गेले. सीमावर्ती भागात आर्मीने लोकांबरोबर पंचायतीबरोबर कसं काम करावं आणि ते पाहण्यासाठी आलं. आणि त्यात आर्मड कोर सेंटरचं हेडक्वार्टर अहमदनगर आहे, तिथं मेजर जनरल अंधावत ते ज्यावेळेस आले ते सगळं पाहिलं. आता रिटायर झाल्यावर एक आर्मीमॅन पंजाबचे ते प्रेसिडेंट आहेत आणि तिथं त्यांनी आवाहन केलं की रिटायर झालेला आर्मीमॅन आपल्या गावचा बिनविरोध सरपंच होईल. जवळ 25 ब्रिगेडियर कर्नल सरपंच झाले, आर्मीमॅन सरपंच झाले आणि त्यांची 22 जणांची ट्रीप त्यांनी हिवरे बाजारला पाठवली. आणि ज्यावेळेस हे कळतं की कसं हे सगळं करायचं आणि मग असं वाटतं की हे सगळी मुवमेंट चालली पाहिजे. आणि म्हणून मी एक हिवरे बाजार झाला, अनेक लोक प्रश्न विचारतात, तो मला नेहमी असतो की किती काळ राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजारची चर्चा करणार आहोत, याच्या पलीकडे जाणार का नाही. आणि जायचं असेल तर नेमकी आमची दिशा कशी असावी आणि ती दिशा ठरवण्यासाठी प्लॅनिंग करण्यासाठी 2009ला मला एक जबाबदार राज्य शासनाने दिली की महाराष्ट्र ऑगस्ट क्रांतीच्या सुवर्ण महोत्सवावर, त्यामुळे कमीत कमी काळ मी हे करणं पसंत, पण ग्रामीण महाराष्ट्रात खूप फिरतो. नॉर्थ ईस्ट 6-7 राज्य सोडले तर जवळ अख्खा भारत फिरून झाला. आणि महिन्यातले माझे 4 दिवस तरी एखाद्या वेगळ्या राज्यामध्ये जायला मिळतात अनेक ठिकाणी. आता गेल्या महिन्यात 25 तारखेला हीच फिल्म रामदेव बाबांनी पाहिली होती आणि त्यांच्या समर्पित युवकांचं शिबिर चालू होतं आणि त्यांनी मग तिथं बोलवलं की आता आम्ही ग्रामीण भागाच्या याच्या दृष्टीने काय विचार करतो की आपलं सगळं आहे कशा पद्धतीने करता येईल. तिथेही एक अर्धा तास या सगळ्या गोष्टी तुम्ही जी मुलं तयार करताल ते लोकांबरोबर, गावाबरोबर, पंचायतीबरोबर, सरकारवर कसं काम करावं या प्रकारची मदत आपल्याला नक्कीच करता येईल. आणि यातून हा सगळा करत असताना एक ठरवलं की स्वातंत्र्याची चळवळ, का जी चळवळ शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयातून पुढे आली. मग वेगळं मग प्रेसमधून असेल, NGO मधून असेल, पंचायत राजमधून असेल, शेतकऱ्यातून, गावातून असेल, की त्यावेळेस सुद्धा सत्यपाल दत्त सारखा एक छोटासा तरुण अंगणवाडी शिकत असताना घरी येऊन आजोबाला म्हणतो, बाबा माझ्या वर्गातील कोणतरी मुलं आहे, ते म्हणतात कोणी आझाद हिंद सेना केलेली आहे आणि त्या आझाद हिंद सेनेला मदत द्यायची आणि आमच्या मित्रांनी दिलेली आहे, आपण काय देऊ का. ते ऐकून तो सत्यपाल त्या आजोबांना सांगतो, त्या आजोबांच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. ते म्हणतात, अरे बघ तुझा मुलगा काय म्हणतो. आणि ते सर्व कुटुंब बसतं आणि कुटुंब ठरवतं, घर सोडून सगळं विकतात आणि आझाद हिंद सेनेला मदत देतात. आणि ज्यावेळी सत्यपाल मोठा होतो, मोठा झाल्यानंतर त्याचे वडील म्हणतात की तू लग्न केलं पाहिजे. तू सांगतो नाही देशासाठी केलं, पण माझी मुलं म्हणतील आमच्यासाठी काय केलं. नाव विवाहात राहायचं आणि राष्ट्र उभारणीचं काम करायचं.
तो सत्यपाल दत्तची डेड बॉडी 1982 साली दिल्लीच्या विज्ञान भवनाच्या फुटपाथवर मिळाली. ही सगळी स्वातंत्र्य चळवळीची फळं पाहिली आणि त्यावेळेचं चित्र पाहिलं तर पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारची मुवमेंट तयार केली पाहिजे म्हणून गेल्या 3 वर्षापासून मी सर्वात जास्त वेळ शाळा, महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा केंद्र यामध्ये देतो. कारण आता यातूनच नव्याने येणारे अधिकारी, राजकारणात येणारे तरुण, प्रशासनात येणारे आणि गावात काम करणारे आणि यातून एवढा दरवर्षी आता अमरावती रिजनमध्ये ज्यावेळी आत्महत्या सुरू झाल्या दरवर्षी 8 ते 10 हजार एनएसएसच्या मुलामध्ये जातात. त्या राज्य समितीचा सदस्य असल्यामुळे राज्यभर की शाळा आणि कॉलेजमधून ही चळवळ करून पर्यावरण, पाणी, मातीने गाव समृद्धीची चळवळ जर आपण घेऊन गेलो तर खूप चांगल्या प्रकारची मुवमेंट राज्यामध्ये तयार होईल. मग गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, निर्मग्राम असेल, तंटामुक्ती असेल, हे 0 बजेट असलेली संकल्पना आहे पण लोकांचं आणि गावांचं चित्र बदलणारी संकल्पना आहे. अशा योजनांना आणखी पुढे कसं घेऊन जाता येईल, त्यांना एक चांगली दिशा देण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल. म्हणजे जिथे संधी मिळेल तिथे मी स्वतःचं माझं काही वाढवलं नाही. गाव आहे, गावात ते 2-4 मी नसतो तरी कधी आता 15-20 दिवस मी गावात नसतो. आता आंध्र प्रदेश सरकार त्यांचे 5% सरपंच, 5% जिल्हा परिषद अध्यक्ष आणि 5% सभापतींना पाठवतो. रोज 30-40ची बॅच असते आणि गावात आले की आमची 2 मुलं आहेत त्यांना आम्ही एक नॉमिनल चार्ज केला. कारण पूर्वी चार्ज करत नसायचं, सगळं आम्ही कल्पना देणं, सांगणं, माहिती, परंतु राहण्याची व्यवस्था करायचो. पण ते हॉलमध्ये दारूच्या बाटल्या पडायला लागल्या आणि मग आम्ही मोठा बोर्ड लावलं, गोवा महाबळेश्वर डोळ्यासमोर ठेवून आलेला असेल तर तुमचा भ्रम निराश होईल. पण देशासाठी, समाजासाठी, गावासाठी, राष्ट्रासाठी काही करण्याची उर्मी तुमच्या मनामध्ये असेल तर मग मात्र तुम्हाला अत्यानंद या गावात मिळेल. आणि मग त्यासाठी नॉमिनल चार्ज केला. 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, त्यातून 8-10 हजार रुपये दर महिन्याला होतात आणि त्यातून त्या मुलांना गाईड म्हणून ते आम्ही देतो. त्याच्या पलीकडे कुठल्याही प्रकारचं हे करत नाही आणि त्यातून रोज 500 ते 600 लोक आज गावात असतात. आज एकही राज्य असं देशातलं नाही का जिथून कोणी, आता कालच 19 तारखेला गोवा सरकारचा राज्याचा पर्यावरण पाण्याच्या बाबतीतला परिसंवाद होता. थोड्याशा अडचणीमुळे मला जाता आलं नाही. मग आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, आता गेल्या वर्षीचा IIT चेन्नईच्या एक चीफ गेस्ट म्हणून एका सेशनला जायला मिळालं. तिथे ज्यावेळेस हीच गोष्ट एक मांडली मुद्दा की त्यावेळेस लक्ष्मी मित्तल होते, डॉक्टर MS स्वामीनाथन साहेब होते. आणताना की आर्थिक दरी कशी कमी करायची आणि शहर आणि गावाचं जी दरी वाढत चाललेली आहे ती कमी कशी करायची. त्यावेळी हिवरे बाजारचे एक उदाहरण मी तिथं मांडलं. अरुणा रॉय पण त्यावेळेस होत्या की माझ्या गावातल्या एका महिलेला भूमिहीन आहे, तिच्याकडे 2 शेळ्या असायचे, कुऱ्हाड हातात घेतली, सकाळी सोडली की जंगलाकडे जायचे, 2 फांद्या तोडायच्या, त्याचं सरपण करायचं, पाला शेळी खायची आणि घरी आलं की त्या लाकडावर दुसऱ्याची चूल पेटायची, तिचं अन्न मिळायचं. एकदा मी अडवलं की ताई तू हे बरोबर नाही, असं झाड तोडणं, हे करणं, झाडं तोडल्याने नुकसान होईल पर्यावरण असं. ती म्हणली बाबा माझ्या एका झाडं तोडण्याने जर जग बुडणार असेल तर जगाने माझ्या पोटाचा पहिला विचार करावा, नाही तर मग मी आणि जग एकाच वेळेस बुडणार असेल, टाटा आणि बिर्ला आणि मी, तर मग काय फरक पडतो एक झाड तोडल्यामुळं. तर त्या खूप जोरात झाला तो कार्यक्रम तिथं. आणि मग ते म्हणलं की म्हणून पहिल्यांदा त्याच्या पोटाचा विचार करा. म्हणून सरकार आम आदमी चर्चा खूप करतं पण आम आदमीचा रोलच कुठं नसतो, बरोबर. म्हणून आम्ही आमच्या नियोजनात पहिलं ते प्लॅनिंग केलं. भूमिहीन असणाऱ्या माणसाचा पहिला प्लॅन झाला SC ST. कारण गरीबाच्या पोटाचा आणि त्यांच्या प्रश्नाचं जोपर्यंत प्लॅनिंग होत नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही. आणि आम्ही ते केलं म्हणून आज हिवरे बाजारच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला देता आलं. पूर्वी 100% दारिद्र्याखाली असलेलं गाव आज अवघे 3 कुटुंब BPL खालील आहे. 22 भूमिहीन होते, आज अवघे 6 राहिले. छप्पर मुक्त, फुकणी मुक्त, नाकडा मुक्त 3 अभियान राबवले आम्ही 2008, 9 आणि 9-10ला. फुकणी मुक्त, फुकणी महिलाच्या हातामध्ये असते, चूल फुंकायला. डोळ्याचे आणि फुफ्फुसाचे सर्वात जास्त आजार महिलांमध्ये असतात. पण त्यांना बायोगॅसचं उत्तर दिलं. ज्याच्या घरी 1-2 गाई म्हशी आहेत त्यांना बायोगॅस दिला. जवळजवळ 70% कुटुंबात बायोगॅस आहे आणि त्याचा परिणाम महिला सक्षमीकरण एवढं सुंदर झालं की त्यांचे सगळे डोळ्याचे फुफ्फुसाचे आजार तर थांबलेच, पण घरामध्ये गॅस बत्तीवरती लाईट पण लागतो आणि स्वयंपाक पण होतो. मग दुसरं छप्पर मुक्त, गरिबी आहे, छपरात राहत होतो, 4 पैसे आहेत, चांगलं घर असावं. आणि एवढं सुंदर काम केलं की आम्ही जसं ताजमहाल एवढे वर्ष बांधला, एवढा खर्च आला, एवढे कारागीर होते, तसा इतिहास आमचा तयार झाला. 9 आणि 10 जवळजवळ 130 गवंडे 7 महिने गावात काम करत होते.